शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा पंढरीच्या देवराया. पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. हे पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो देव सर्जनी. लोकाभिराम मरणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. हे दुःखभंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्र जननी देवाची. धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले. त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी. मागे शुभी ब्रह्मगिरी. निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरमस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा. पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष. झालो दास पायाचा. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंगभूमिका. आता नमो रंगभूमिका. कीर्तनी उभी होती लोका. कीर्तनी उभी होती लोका. कीर्तनी उभी होती लोका. कीर्तनी उभी होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. दया माझे दंडवत. माझे दंडवत. दया माझे दंडवत. माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची सुता. चरणावरी ठेवली माता. साष्टांग हे करी दंडवत. याचा आवाज कमी ठेवा बाबा. ती बंदे आपुली चौफाळून या बली वरी बैसोपावले श्रीगुरूंचे. जया पूजली आदरी पांडुरंगी. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. तनुमानवे दिव्य रूपेच केली. न त्यागिती दिव्य लोकासनीली. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता. मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी.
तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आवाज द्या. आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा दामणगावकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. कोणाचा? तुकोबरायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबरायांचा. बोलू नका आता कोणी ताई आता बोलू नका 1 तास फक्त. मी 12:30च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही कारण मला इथलं कीर्तन संपलं हिंगोलीच्या पुढे जायचं. लय लक्षपूर्वक आहे थोडासा व्यत्यय पण आता आहे का जरा आता आहे त्याचीच. लाईट आहेत का आपल्याकडे? लाईटवर चालतच नाही. ठीक चला समयाशी सादर व्हावी. चला ऐकूया जरा. आवाज येतो का माझा व्यवस्थित? येतो ना? हा ऐका मग. बोलू नका आता फक्त कोणी. तुकोबरायांचा निरोप तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे दादा कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही बरं. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं जरा ऐकूया. दामणगावकर कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून ऐका ना जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. त्याचं कारण असं आहे दादा मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो दामणगावकर. श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. श्री महाराजांची जरा भाषा ऐकूया. महाराज म्हणतात गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग होय ग हरी रूप होय ग हरी रूप होय ग हरी रूप. कीर्तन सांग होय ग हरी रूप होय ग हरी रूप होय ग हरी रूप. कीर्तन सांग होय ग हरी रूप होय ग हरी रूप हरी रूप होय ग हरी रूप. कीर्तन सांग होय ग हरी रूप होय ग हरी रूप होय ग हरी रूप हरी रूप. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात कडे ओझेचं माणसाला हरिरूप होते. जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तन भाग्य तरी ऋणी देवायचा. मग काय नाही रुपये आजच्या अभंगाच्या जरा ऐकूया जरा तुकोबरायांचा. आग्रह करतात तुकोबराय आपल्याला आपण भगवान परमात्म्याची शरणागती करा. काहो तुकाराम महाराज शरणागतीचा आग्रह करतात पण ती शरणागती कशी करायची? सर्व भावे देवाशी हृदयामध्ये भाव ठेवून परमात्म्याची शरणागती करायची. मनवणे शरण जावे सर्व भावे देवाशी. बर काहो तुकाराम महाराज आम्ही परमात्म्याची जर शरणागती केली तर त्याचं फळ सांगा. तो हा उतरेल पार. इथून पार करून नेणारा फक्त परमात्मा आहे. असे काय पार करायचे आम्हाला? नदीचा दृष्टांत देतात तुकोबराय. भवदुस्तर नदीचा. नदीला 2 तट आहे एक अलीकडला आणि एक पलीकडलं. तशी जीवन प्रवाहाची 2 तट आहे. एक तट आहे मृत्यूचा आणि एक तट आहे जन्माचा. इथून जो पार करून नेणारा परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय कोणी नाही.
मग का हो तुकाराम महाराज, आम्ही जर शरणागती केली तर परमात्मा आम्हाला तारून नेईल का? महाराज म्हणतो तो करुणावंत आहे. नुसता करुणावंत नाही, बहु आहे करुणावंत. तो करुणावंत आहे तुकाराम महाराज. अनंत हे नाम जा, तो अनंत नामाने नटलेला आहे. का हो तुकाराम महाराज, तुम्ही कोणाचं ऐकून सांगता का हो? महाराज म्हणतात तसं नाही, माझ्या ते साक्षीला आले. तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. आता जेवढं सरळ टाकते ना अभंग ऐकलं तेवढं रिटर्न ऐकायचं बरं का. अभंगावर तेवढं प्रेमच करायचं. मस्त रिटर्न पाठ करायचा, सरळही पाठ करायचा. पाठ केला आजच्या कीर्तनात तेवढा अभंग जरी पाठ केला तरी धन्य झालं आपलं कीर्तन. हा, चला जरा रिटर्न अर्थ लावूया आपण. खूप गोड संगत. तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले. अनंत हे नाम जा, बहु आहे करुणावंत. भवदुस्तर नदीचा तुहा उतरेल पार. सर्व बावे देवाशी मनवणी शरण जावी. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी यमुनाबाई तुकाराम गाडवे उर्फ बाई म्हणायचे आदरानं, मला तरी वाटतं तिथं बाईचा उल्लेख केला. यमुनाबाईंना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा संपूर्ण परिवार, पती आहेत तुकाराम पांडुरंग गाडवे, सौभाग्यवती मंदाबाई तुकाराम गाडवे, आईसाहेबांची 2 लेकरं आहेत, आदरणीय ज्ञानेश्वरराव आणि आदरणीय दत्तूराव. 2 लेकरं. आईसाहेबांच्या 4 मुली. चंद्रभागा, ऐका 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 ऐका, लक्षपूर्वक आहे का जरा, मस्त खूप छान आहे का. घे त्या लेकराला जरा. चंद्रभागा आहेत. मीराबाई आहे. शैलाबाई आहे. चंद्रभागा, मीराबाई, शैलाबाई आणि अजून एक विठाबाई. 4 मुली. नातू आहेत अतुलराव असतील, नाथ सुने नेहाताई. मोठा परिवार आहे, मोठा परिवार आहे. नात आहे दीपाली आणि नातू आहे संग्रामराव आणि अनिकेतराव. हा संपूर्ण परिवार. या संपूर्ण परिवाराला सोडून 4 मुली, चंद्रभागाबाई, विठाबाई, शैलाबाई आणि मीराबाई, ज्ञानेश्वरराव आणि दत्तूराव, 2 लेकरं. या संपूर्ण परिवाराला सोडून आईसाहेबांना 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली. दादा दामणगावकर आज त्या 4 लेकींना आणि 2 लेकरांना विचारा, अशी एखादी रात्र गेली नसेल वर्षाच्या काळात, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली नसेल म्हणून. का आमच्या आईची आठवण काढायची, ऐकता का? मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते ताई, तसं मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल, फक्त लक्षपूर्वक आहे. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बापच आठवतो. एखाद्या दिवशी काम करता करता सहजच घरात आई रागवली तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतो. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला गट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो. दादा तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी काम करता करता बाप रागवला, लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला घट्ट पकडत ओढतं, खेचतं, हात जोडून विनंती करतं, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. जरा तुकोबरांची भाषा ऐकूया. तुकाराम महाराज म्हणतात, किती प्रेम करते ती आई, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
तुकोबरायला हे संताबद्दल बोलायचे बरं का दादा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीत. पोटी बारव आहे त्याचे सर्व स्वईस आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, आणि माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. किती प्रेम करते तुकाराम महाराज म्हणतात ती आई. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. संतांचं जीवन आपल्याबद्दल कसं हे उदाहरण पटवून देण्याकरता आपल्या जन्म देणाऱ्या आईचा दृष्टांत सांगतात तुकोबराय व्यवहारातले. जिचे पिढे बाळ प्राण दियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दुरी जीव. सुखाची विश्रांती उमटे मातेची आचिती. एखादी आनंदाची बातमी जर त्या आईच्या कानावर आली, जेवती आमची आई बरं का, जेवण करते, पण आनंदाची बातमी यावी त्या आईला. आणि तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मनाची स्थिती तशी व्हावी. पुत्राची ये वार्ता शुभ आई की जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. दृष्टांत देतात आईचा. अशी प्रेम करणारी आई या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्या सेवेच्या निमित्ताने आजचा आलेला सेवेचा योग याच गाढवे परिवारातील आदरणीय आमची दत्तूभाऊ यांच्या माध्यमातून, संपूर्ण गाढवे परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ. मृदंग सेवक या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड रत्न. येवला तालुका ममदापूर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन काही काळ संत बहिणाबाईंच्या सानिध्यात राहून, काही काळ ज्ञानोबारांच्या संगतीत राहून, विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांच्या कुशीमध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्त प्रणामचे सोपान महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी उजा श्री महाराजांकरता. भजन सम्राट या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत हे 2 गोड रत्न आहेत. भजन सम्राट नांदगाव तालुका भूषण हरिभक्तप्राणी श्रावण महाराज बनाळे पूज्य श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट येवला तालुका भूषण हरिभक्तप्राण आकाश महाराज गिडगे पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेली माझे भाचे जावई अत्यंत गोड कीर्तनकार हरिभक्तप्राणी योगेश महाराज गोडशे पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. या गावातील अत्यंत गुरुवर्य मठाधिपती माधव बाबा घुले पूज्य श्री महाराजांच्या संगतीमध्ये राहून अत्यंत गोड संप्रदाय ती दुराजेने खांद्यावर घेतली. संप्रदायाचं अत्यंत गोड प्रचार प्रसार करावा. अत्यंत गोड कीर्तनकार आपल्या या भूमीतील, आपल्या या गावातील आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दत्ता महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आणि या छोट्या छोट्या बहिणी या साधिका या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या खुशालीताई यांच्या संस्थेतील या माझ्या या चिमुरड्या बहिणी, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजूया मस्तपैकी. खूप गोड, खूप गोड. विणेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो. महाराज तुम्हालाही दंडवत करतो. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. भाऊ तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत गोड यूट्यूब चॅनल आहे माझा कीर्तनकार. या माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे उमेशदा, माझ्या दादालाही दंडवते. आपण टाळी वाजूया मस्तपैकी छान. माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलला सर्च केलं की लगेच आईसाहेबांचं यमुनाबाईंचं हे 2026ला रेकॉर्डिंग झालेलं कीर्तन हे तुम्ही 2050ला जरी टाकलं तरी ते तुम्हाला ऐकायला मिळेल. 2100ला जरी टाकलं तरी ते ऐकायला मिळेल. फक्त अत्यंत गोड चॅनल आहे माझा कीर्तनकार. आणि म्हणून ऐकूया. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चला ऐकूया जरा. 1 तास शिल्लक आहे. बरोबर 1 तास शिल्लक आहे. 12:30च्या पुढे 1 मिनिट जायचं नाही, कारण वातावरण खूप छान आहे पण जरा मंडप पातळ आहे, जरा टेम्परेचर आहे. आता तुम्हाला तिथं बसून चटका बसतोय तेव्हा आम्हाला इथं काय अवस्था असेल तुमची तुम्ही ठरवून घ्या. थोडासा आता जरा शायनिंग मंडप आला. पहिले जरा मंडप चांगले होते तुमच्या काळातले बाबा.
त्याला झोऱ्या मंडप म्हणायची मस्त, काही गोधड्या मंडप म्हणायची मस्त बाई. शामियाना मंडप होता अत्यंत गार. पण आता जरा काळही बदलला. पण 12:30 वाजता थांबायचे आपल्याला मस्तपैकी. छान. चला, इथं जन्म झाला की मरावं लागतं. जरा ज्ञानोबराशी बोलू आपण बरं का. ज्ञानोबराय साक्षीला जरा संतांशी बोलून पहा, बरं वाटेल. कारण इथं भलं करणारी फक्त संत आहे दादा. हा, हित करणारे फक्त संत आहे. जरा बोलूया ज्ञानोबरांशी. ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावंच लागतं. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपे दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे का. ज्ञानोबराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक न एक दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग का होत ज्ञानोबराय, इथं जरी एक दिवस मरणच आहे तर आम्ही आलोय तरी कशा करता. ज्ञानोबराय सांगतात एखादी याचं माध्यम घेऊन आलो बरं का. धारणगावकर, आपलं गाव धारणगाव नाही, आपलं गाव गोटी नाही, आपलं गाव नाशिक नाही. ज्ञानोबराय सांगतात ह्याच्या गावा आलिया, तुम्ही आपण देहरूपी गावाला आलोय. मग जन्म मृत्यूच्या सोहळ्या, जीवाला 2 सोहळे सांगितले. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेत यमुनाबाईंचे 2ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला 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 मृत्यूचाही झाला. मला बोलावं लागतं कीर्तन बरं का. कारण कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आईसाहेबांचे म्हणजे बाईंचे 2ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला बोला मृत्यूचाही झाला. आता ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक झालेला आहे. बोला, मी सांगितलं ना आता जन्माचा कोणता, अपडेट राहा जरा, माझ्याकडे लक्ष द्या. जन्माचा कोणता आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. का, तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणारा पण जाणार आहे. आता बरं वाटलं का तुम्हाला. इथं राहण्याकरता कोण आला दादा. देहाच्या गावा आली जन्म मृत्यूच्या सोहळिया, नाव म्हणो धनंजयाची या परी. मग पण का हो ज्ञानोबराय, अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही जी एरजार आहे, एक एरजार शब्द वापरतात ज्ञानोबराय. अजून तुकोबराय फजिती शब्द वापरतात. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, नित्य भावे पतित. बघ तुझ्या यानं कर, काय टेन्शन घेऊ नको, मोकळ्या मनानं लाव सिस्टीम, काय ताण नको घेऊ. थोडंसं होतं कमी जास्त पण घे जरा ऍडजस्ट करून घे. म्हणतात ही एक व्याधी आहे. काय आहे? ही एक व्याधी आहे. भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी. पाडित से तोटे जन्माव्याधी, पाडित से तोटे जन्माव्याधी, पाडित से तोटे जन्माव्याधी, पाडित से तोटे जन्माव्याधी. नाथ महाराज याला व्याधी म्हणतात. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडित से तुटी जन्म व्याधी. नाथ महाराज याला व्याधी म्हणतात. तुकोबराय जरा अजून वेरजार शब्द वापरतात. त्यांची सरली झाला सफल व्यापार, तीच ज्ञानोबरांची भाषा आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, आणि किंबहुना ये रजारे चिरा पडे. या देहाला येणं आणि जाणं संपावत येतं. मग काय करावं आम्ही ज्ञानोबराय. ज्ञानोबराय सांगतात तरी जडजडू आणि व्हायला आणि ये भक्तीचे वाटेला गजिया पावशी अव्यंगन दाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागावं धारणगावकर, ज्या भक्तीच्या वाटेला तुकोबराय लागले. काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्यास बटा,
तुम्हा आलो रामदूता शरण शरण हनुमंता रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तुकोबराच्या भक्तीच्या वाटेला लागले, त्या भक्तीच्या वाटेला ऐका ताई, जनाबाईच्या भक्तीच्या वाटेला लागल्या, मीराबाईच्या भक्तीच्या वाटेला लागल्या. त्या भक्तीच्या वाटेला आपल्याला आग्रह करतात संत की आपण त्या भक्तीच्या वाटेला लागूया. का हो, मिळालं हे जीवन, हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आपल्याला सगळ्यांना प्रमाण पाठ आहे, नरदेह दुर्लभ जाण शतवर्षाची, म्हणा म्हणा शतवर्षाची. आता सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे, पण जरा सावकाश म्हणा, पुढे जरा अर्थ कळून घ्या. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख. दुःख या शब्दाची व्याख्या कशी हो? दुःख जरा त्या विरहाचा यातना, आणि मग तुम्ही आठवा त्याच्यात दुःख आहे, त्याच्यात यातना आहे. अजून एक प्रमाण म्हणायचं आहे आपल्याला, हे दुर्लभे पण मिळालं पण आयुष्य खूप कमी. अल्पावेश मानव देह शत गणिले ते अर्धरात्र. आता जरा सावकाश म्हणूया, ऐकूया. मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय आणि काय भजनाशी उरले ते. इथं भजन करून घ्या दादा. इथं काय कोणाचं टेन्शन घेऊ नका बरं का. इथं टेन्शन घेऊ नका. इथं जो पाहतो टेन्शन मध्ये, इथं काय कोणाचं टेन्शन घेता. तुम्ही मोबाईल उघडला ताई दादा की आपल्याला एक रोज वाक्य ऐकायला मिळतं कोणाच्या न कोणाच्या मुखातून. तुम्ही कितीही चांगलं जीवन जगा, इथं 50% लोक आपल्या विरोधातच. कितीही चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, 50% लोक आपल्या विरोधात. मग काय कोणाचं टेन्शन घेता. पण इथं जो पावा तो टेन्शन मध्ये. सुनेनं अपमान केला सासूचा, ती टेन्शन मध्ये बिचारी. सासूनं अपमान केला सुनाचा, ती टेन्शन मध्ये. तिला टेन्शन आलं की ती फॅनला फाशी घेती, संपलं जीवन. सून बोलली सासूला, भरली पिशवी तिनं, चालली लेकीच्या दारात. काय लेकीच्या दारात जायचं नाही, जायचं पण स्वाभिमानानं जायचं लेकीच्या दारात. बापाने अपमान केला पोराचा, पोरगा औषध पिऊन जीवन संपलं. पोरानं अपमान केला बापाचा, बाप तीर्थयात्रेला निघाला. टेन्शनच आहे ना. अशा किती तीर्थयात्रा केल्या म्हणून आपल्याला त्या फळ देते. दादा हे बिल्वर शांत बस रे, थोडे वेळा झालं थोडं राहिलं, पाऊण तास राहिला. ताई, सुनानं अपमान केला ऐकता का, देवाच्या मंदिरात जा. सासूनं अपमान केला तर जरा मंदिरात जा. दादा, पोरानं अपमान केला तर जरा मंदिरात जा. बापाने अपमान केला ना पोरानं, जरा मंदिरात जा आणि त्याच्याशी जाऊन जरा भांडा. कोणाशी बोला ना? देवाशी. नाथ महाराजांच्या भाषेत तर भांडाल. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता खेळता, हरी बोला. आणि जरा मस्तीतलं भांडण करा देवाशी, जे जनाबाई भांडले. पण भांडण करत असताना थोडे नेहमी बरं का, आधी गुरु करा, आधी माळ घाला, भजन करा, मग त्याच्याशी भांडा. भजन साधना करून असं बोगस नका भांडू, नाही तर देव मंदिरात सुद्धा येऊ द्यायचं नाही आपल्याला. बिना गुरुचं माळीचं जर साधनेचं भांडले तर देव तिथंच आपल्याला मार देईल. हा, जाऊ द्या आता लेकराचे काय करा. आणि असं पण ह्या पणात हे नाही केलं त्याला लेकर कोणी म्हणाल असं ना. ऐक 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 ताई, जनाबाईच्या जीवनात एका जन्माची एका योगाची साधना नव्हती बरं का. चवयोगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जणी. जरा ऐकूया जनाबाईचा संवाद. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. 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 मूल्यवंत हाताला लोकी गेला, मूल्यवंत
अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार तुझा झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार दरबार हे का सांगतो माहितीये का दादा मंदिरात जा जरा संवाद करा भांडा त्याच्याशी आणि भांडता 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 देवाला प्रेमानं म्हणा प्रभू प्रभू तुम्ही माझे आहेत ना हो मी तुमचा आहे बरं का आपल्याला भांडण्याची पद्धत माहिती आहे ना आपण थोडी संन्याशी थोडी सगळी आपण सगळी गृहस्थी माणसं आहे नवरा बायकोच्या भांडाला काय तथ्य नसतं लगेच भांडण होतं झालं तुम्हाला माहिती आहे तुमचं झालं हा मग आता ज्यांचं झालं नाही ते हृदयापासून हसतात पण ज्यांचं लग्न झालं ते फक्त इथून वरच हसतात आपल्यालाच माहिती आहे आपलं काय दुःख नसतं म्हणून प्रपंचाचं दुःख नाही चला 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 सकाळी भांडण झालं की संध्याकाळी गुड असंच सुळ प्रेमाने परत बोलणं तसंच आहे देवाशी भांडता भांडता प्रभूला म्हणा प्रभू ओ प्रभू तुम्ही माझी आहेत ना मी तुमचा आहे बरं का प्रभू ओ प्रभू तुम हमारे ते प्रभू जी अपडेट राही ना बाबा जरा विकू द्यायचं मस्त छान आवाज नको देऊ पण विकू दे तुम हमारे ते प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम हम तुम्हारे ते प्रभु जी हम तुम्हारे हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम प्रभूला म्हणा प्रभू तुम्ही माझे ना मेरा नात तू है नहीं मैं अकेला मेरे साथ तू है नहीं मैं अकेला मेरा नात तू है जरा मस्तीत म्हणा देवाला मस्त पाहिजे तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हैं तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हैं हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम मस्तीत म्हणा जरा राग घालवा तो का भजन करता करता सासूनं केलेला अपमान सुनानं केलेला अपमान बापानं केलेला अपमान पोरानं केलेला अपमान त्याच्याकडे पाहता पाहता त्याच्याशी भांडता भांडता त्याच्याशी प्रेमानं बोलता बोलता देवाशी तो राग निघून जाईल आणि आपलं आयुष्य भजनाकरता शिल्लक राहील काय भजना शिवरले ती पायगा इथं भजन करून घ्या या जीवनाला कधीतरी धन्यता प्राप्त व्हावी संतांनी अभ्यास केला या जनाचा दादा हा जीव नुसता दुःख भोगतोय मग याला आनंदी राहण्याकरता याच्या जीवनात आनंद प्राप्त होण्याकरता आनंदी राहावा स्वच्छंदी राहावा आनंदी बनावं मग तुकोबरा एक पर्याय एक आग्रह करतात ऐकूया जरा अभंगाचं पहिलं चरण भोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे
टाळी वाजवा जरा मस्त पैकी. मनवनी शरण जावी सर्व बाबे देवासी. 4 मुद्दे ऐकायचे. अभंगाचं पहिलं प्रमाण कळेल आपल्याला. कोणी शरण जायचं, कुणाला शरण जायचं, का शरण जायचं आणि कसं शरण जायचं. अभंगाचं पहिलं शरण कळेल आपल्याला. कुणी शरण जायचं. शरणागती फक्त माणसाला करता येते दादा. भजन फक्त माणसाला करता येतं. याचं देई गडे देवाचे भजन. कुत्र्याला शरणागती करता येत नाही. गाढवाला शरणागती करता येत नाही. गाढवाला भजन करता येत नाही. कोणाला. गाढवाला. कुत्र्याला भजन करता येत नाही. भले त्याला भुकता येतं. कोणाला. तुम्ही ऐकता ना बरोबर. हा, त्याला भजन करता येत नाही. तो भुकतो. गाढव असा आहे तो, त्याला भजन करता येत नाही. तो सुद्धा भुंकतोच. म्हणजे तो इवाळतो, किंचाळतो तो, पण त्याला भजन करता येत नाही. म्हणजे त्याला शरणागती नाही, त्याला भजन नाही. भले कुत्रा काय कमी नाही, तो माणसाच्या पुढे गेला. एखादा चोर नाही सापडला तर शेवटी कुत्राच आणावा लागतो. एवढी बुद्धी त्याला. सगळे हो त्याच्याकडे, पण त्याला भजन करता येत नाही. म्हणजे शरणागती करता येत नाही. शरण फक्त माणसाला जाते. कुणी शरण जावं. माणसाने शरण जावं, मानवाने शरण जावं. पहिला मुद्दा कळाला आपल्याला. कुणाला शरण जावं. ऐकता का. एक तर जीवाने संताला शरण जावं, नाही तर देवाला शरण जावं. कारण जीवाने जडालाही नाही शरण जायचं दत्ता बाबा. जीवाने जीवालाही शरण जायचं नाही. एक तर जीवाने संताला शरण जायचं, नाही तर देवाला शरण जायचं. जीवाने जडाला शरण नाही जायचं. जीवाने जीवालाही शरण जायचं नाही. का बरं. समदुःखी आहे ना तो जीव. हे बघा, धारणगावच्या एका माणसाला खरूज झाली. दृष्टांत करता झाली बरं. झाली खरूज त्याला, आणि तो निघाला. तो नाशिकला गेला. कुठे गेला. त्याचा पाहुणा भेटला जरा बऱ्याच दिवसानं. राम 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 राम. कुणाकडे येणं केलं. काय नाही म्हणले, जरा सळका येतोय, जरा खाज येते अंगाला, जरा खरूज झाली. म्हणे मग आहे का एखादा हॉस्पिटल इथं, एखादे डॉक्टर आहेत का. जाईल माझी खरूज जाईल. तो म्हणे किती साली झाली आकाश बाबा, किती साली झाली म्हणे. तो म्हणे 22ला झाली, 2022ला झाली. तो म्हणे डबल सांगा, लक्षपूर्वक काय का बरं का सिद्धांत. तो म्हणे तुम्हाला किती साली झाली ती, किती साली म्हणे 2022ला. तो म्हणे मला 2012ला झालेली. नाही कळलं तुम्हाला. अरे ज्याची 2012ला झाली त्याचीच नाही गेली, तर याचा काय पर्याय सांगेल तो. समदुःखी आहे ना. हा, इथं जो देखे सो दुखिया बाबा बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैराग. दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे. इथं समदुःखी माणसं भेटली तर काय सुखाचा पत्ता सांगणार आहे. म्हणून जीवाने जडाची शरणागती नाही करायची. जीवाने जीवाचीही शरणागती करायची नाही. एक तर जीवाने संताला शरण जावं. त्याला काही प्रमाण आहे का. शरण एका जनार्दने शरण एका. संतांना शरण जा. निवृत्तीनाथाचे चरणी. नाथ महाराज म्हणतात, मी निवृत्तीनाथांना शरण गेलो. शरण एका जनार्दनी. ऐकता का. मी ज्ञानोबारायला शरण गेलो. ज्ञानाबाईचे चरणी. शरण एका जनार्दनी. एक तर जीवाने संताला. अहो संत संताला शरण जातात, संत देवाला शरण जातात. म्हणून आपण एक तर संताला शरण जावं, नाही तर देवाला शरण जावं. बरं बरं बरं. कुणी आणि कुणाला. देवाला शरण जावं, पण कोणत्या देवाला. कोणत्या देवाला. कोणत्या देवाची शरणागती करायची. काही केलेले देवे, काही झालेले देवे. शेळ्या तांब्याचे बावले केली, हे केलेले देव. झालेले देव. आपण एखाद्या म्हसोबाला शेंदूर लावायला गेलो,
लावला मसोबाला शेंदूर श्रावण बाबा, मग आता हात कुठं पुसायचा, दुसरा दगड घ्यायचा आणि त्याला पुसायचं, झाला देव, ही झालेली देवी, काही केलेली देवी. मग कोणत्या देवाची शरणागती करायची ऐकता का? ज्या देवाचं वर्णन वेदाने करावं, ज्या देवाचं वर्णन 18 पुराणांनी करावं. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची येत काय हो, विठोबासी विठोबाशी शरण जावे, विठोबाशी विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे, विठोबाशी विठोबाशी शरण निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, विठोबाशी विठोबाशी शरण जावे, विठोबाशी विठोबाशी शरण जावे, शरण जावे, शरण जावे. 18 पुराणाचं मत आहे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची येत अहो वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे. वेदानं सांगावं त्या देवाची शरणागती करावी, विठोबाशी म्हणजे पांडुरंगाची. बरोबर बरोबर. कुणी शरण जायचं, कुणाला शरण जायचं? देवाला. देव कळाला आपल्याला, पांडुरंगाला, पंढरीचा पांडुरंग परमात्मा, देवाला शरण आहे. बरं, का जायचं? तिसरा मुद्दा आहे, का जायचं? हे बघा दादा, ह्याच जन्मात शरणागती करता येईल. कारण का? पाठीमागचा जन्म कोणता मिळाला, काय मिळाला आपल्याला माहित नाही. त्या जन्मामध्ये शरणागती करता आली नाही आपल्याला माहित नाही. बर, म्हणून आता शरण जायचं. का शरण जायचं? पुढचा जन्म कोणता प्राप्त होणार आहे आपल्याला माहित नाही. त्याही जन्मामध्ये शरणागती करता येईल ना करता येईल आपल्याला माहित नाही, पण आता करता येईल. म्हणून कोणी, कुणाला, का आणि कसं कसं शरण जायचं? सर्व भावे देवाशी सर्व भावे, देवाशी सर्व भावे, देवाशी सर्व भावे, सर्व भावे देवाशी, हृदयामध्ये भाव ठेवून परमात्म्याची शरणागती करायची. कारण तो भावाचा भुकेला आहे, देव भावाचा केला बरोबर, तो भावाचा भुकेला आहे. बरं का, असं कुठं ऐकलं का? देव कोंबड्याचा भुकेला, देव बोकड्याचा भुकेला, तो त्याचा भुकेला नाही बरं का. पण हे मसोबाचे भक्त ऐकते नाही भाऊ. महाराष्ट्रभर कीर्तन करू करू महाराज म्हणतात, किती लोक अंधश्रद्धे जीवन जगतात. कोण्या देवीला गेलं तर कोंबडं घेऊन जाणार, कोण्या देव मसोबाला गेले तर कारणाला हे गाडी बांधूनच मस्त वर लाकडं बिकडं रचूनच जाणार. काय अंधश्रद्धे जीवन जगतात दादा. आज बरं वाटेल मांसाहार करणं, तुका म्हणे कुटती हाडे आपुल्या नाडी रडतील, मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवी. चांगला आहार राहू द्या, हे वाईट खाऊ नका. आपल्या नवऱ्याला रविवारी सांगू नका 1 किलो, ऐकलं काय? हा, नाही तर नवऱ्याला फोन करती, झाली की सुट्टी, जाण मग गाड्यावर घ्यान मग 1 किलो, आज रविवार आहे ना मस्त खाऊ ना. असं का? ते मांसाहार करून अशा झाल्या तब्येती अशा. मग डॉक्टर म्हणतात रस्त्यानं पळा, पळू नका, बिबट्या सुटेली जाईल घेऊन त्याचा. खाऊ नका, ते वाईट खाणं आहे बरं का. मांसाहार माणसानं करू नये. उलट तुम्ही नवऱ्याला शिकवा ताई, घरी आले हो त्याने आणले हो म्हणा, आणलं की हे दुसरं चांगलं आणायचं ना खायला. काही खाऊ नका. आज बरं वाटल मांसाहार करणं, पण एक दिवस रडावं लागेल, एक दिवस भोगावं लागेल बरं का. पातके करिता, नाथ महाराजांची भाषा आहे, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता ओशील तू. दादा, इथं गाईला कळावं काय खातं, इथं वाघाला कळावं काय खातं. वाघ कधी गवत खात नाही, तो मांसच खातो.
गाय कधी मांस खात नाही, ती गवतच खाते. पण माणूस असा आहे, त्याला काही चालत हो. त्यानं हे गोडवण करून ठेवलं. तुकोबरायची भाषा ऐकूया जरा. तुकोबरायच्या भाषेतलं जेवण कराल का? युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार इंद्रियासी सार. हो नसावी बासर, नसावी बासर. हो निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. नसावी बासर, निद्रा बहु भाषण. निद्रा बहु भाषण. संतांची भाषा ऐकूया. युक्ताहार विहार, चांगला आहार असावा आपलावाला. नेमइंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्राभव भाषण. दादा तो भावाचा भूकेले बस. तुकोबराय शपथ घेतात. तुका मनी आन विठोबाची, काही न लगी एक भावाची. कारण गिरीधर लाल तू भाव काबोगा. गिरीधर लाल तू भाव काबोगा. ते जरा बिकू सोड. राग कला नाही जानत तू का. राग कला नाही जानत तू का. क्या गाव कोई सुनने वाला. दादा तो भावाचा भक्त. तुरे प्रेमाचा भुकेला. तुरे प्रेमाचा भुकेला. तुरे प्रेमाचा भुकेला. तुरे प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला. 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 तुरे प्रेमाचा भुकेला. तुरे प्रेमाचा भुकेला. तुरे प्रेमाचा भुकेला. तुरे प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकील. तो प्रेमाचा भुकेल आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो भावाचा भुकील आहे. म्हणून सर्व भावे देवाशी. का हो तुकाराम महाराज, आम्ही जर भगवंताची शरणागती केली, आम्ही सर्व भावनेनं शरण गेलो, आम्ही जर परमात्म्याची शरणागती केली तर त्याचं फळ सांगा. ऐकूया दुसऱ्या चरणात. तो हाऊतरील पार. देव हाऊतरील पार. तो हाऊतरील पार. तो हाऊतरील पार. उतरील पार. तो हाऊतरील
नेल पार. जरा टाळी वाजूया मस्तपैकी चुपचाप. भवदुस्तर नदीचा इथून तारुण्य येणारा फक्त परमात्मा आहे. ज्ञानोबरांची भाषा किती गोडी. जो मज होयानन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीचे. तारणे वाला हे भगवान बचाने वाला हे भगवान. इथून तारुण्य येणारा फक्त परमात्मा आहे. बरोबर. तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. नेईल का तो बहु आहे करुणावंत. तुकाराम महाराज म्हणतात तो करुणावंत आहे भाऊ. अनंत हे नाम जा. फक्त त्याला हाक मारा तो येतो बरं का ताई. जो द्रौपदी करता आला नंतर. कृष्णादावरी लवकरी संकट पडले बारी. हरी तू आमूचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णादावरी तो द्रौपदी करता आला ताई. जो जनाबाई करता आला दादा. जो तुकोबराय करता आला. जो चोकोबराय करता आला. जो नाथ महाराजांकरता आला तो आपल्या करता येईल. फक्त त्याला जाई तो जो सखोबाई करता आला. जो आला बरं का येतो तो. फक्त त्याला हाक मारा. कारण तो बहु आहे करुणावंत अनंत आहे ना. माझी वेळ संपलेली. ऐका जरा. म्हणून सरळ सरळ सांगतो. अनंत हे नाम जा. तो अनंत नामाने नटलेला. वृंदावनात गेलं की त्याचं एक नाव ऐकायला मिळतं. मुरलीवाले ओ बन्सीवाले. एक गोपिकेने ते नेव ऐकलं. ती सांगते बाई कोही कहे गोविंद कोही गोपाला. मैं तो कबो सावरिया बासुरिया वाला. मैं तो कबो सावरिया बासुरिया. जरा टाळी वाजूया मस्त बाकी. वृंदावनातलं भजन वेगळं आहे दादा. हे सोड जरा मोकळा सोड जरा. टाळी वाजवा मस्त गोड बहुत बढिया. वृंदावनातलं भजन वेगळं आहे. अयोध्येतलं भजन वेगळं आहे. 22 जानेवारीला राम ललाचं आगमन झालं अयोध्येमध्ये. सर्व साधक भजन करत होते. हरे राम हरे राम 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 हरे हरे. 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 हरे राम ओ राम राम हरे हरे. जरा टाळी वाजवा. आजच्या दिवसाला ज्ञानेश्वरराव दत्तूराव तुमची आई तुम्हाला वरून आशीर्वाद दिल. बरं किती गोड नियोजन केलं. सुंदर मंडप आहे. टाळ वाजवण्याकरता गोड टाळ वाजतात. टाळी वाजवता आपण. गोड मृदंगाचा आवाज गोड भजन. हे सगळं वातावरण पाहून हा आनंद पाहून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे. बाई म्हणत असतील माझ्या दोन्ही लेकरांना किती गोड सोहळा ठेवला मस्तबागी. माझ्या परिवारानं माझ्या पतिदेवानं आनंद वाटत. असं शेवटचा दिवस आहे बाईंचा बरं का प्रवासाचा. जरा भजन करूया. इथलं फक्त भजन उपयोगाला येणार आहे. बाईच्या निमित्ताने हे कीर्तन सोहळा आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासून हे भजन आपल्या करता मस्त बघे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. फक्त टाळ वाजवा. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. आपण रील्स पाहतो. त्या रील्स आपलं नको व्हायला. एका ठिकाणी स्टेजच खाली गेलेलं आहे. आता मस्त त्यांना नाचा वाटतं बिचाऱ्यांना. पावली खूप खेळावं लागतं बरं का दत्तू भाऊ. पण आता काय करावं. आता हे स्टेज तुम्ही करून ठेवलं काही म्हणता येईल. स्टेजच्या खाली असतात अजून मस्त छान पावल्या खेळता आल्या असं. कारण हे आम्ही तुमच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आमच्या वातावरणाला जरा आम्ही जरा थांबवतो. वृंदावनात गेलं का भजन वेगळं.
अयोध्येतलं गेलं की भजन वेगळं, तसं या महाराष्ट्रात आलं आणि त्या पंढरपुरात गेलं की वेगळं भजन आहे. कोणतं हो? विठोबा रखुमाजी. जय जय विठोबा रखुमाई विठोबा चला ज्ञानेश्वरराव, दत्तभाऊ चला. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा, टाळी. बहुत बढ़िया. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई निवृत्तीनान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती देव सोपान मोकाबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मोकाबाई टाळी वाजवा. चला हातवरी करूया मस्तबाकी. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालं पावन. नाथ महाराज म्हणतात टाळी वाजूया, जरा नाथांचा जप करूया मस्तबाकी. छान. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया ओ सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. मुक्ताबाई दान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. मुक्ताबाई दान सकया सुरेंद्रचा आवाज वाढवला. तुका म्हणे साक्षी आले तरी केली प्रगट. महाराज म्हणतात माझ्या ती साक्षीला आली तरी केले प्रगट. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा. तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत. भवदुस्तर नदीचा तो हा उतरेल पार. सर्व भावे देवाशी म्हणवणे शरण जावे यथमत यथवकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविले तैसे केली कटकट, वाकोडे का नीट देव जाणे ना. तरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पाव. ते चोज करून मावली रे जे जेवे. संपले माझं कीर्तन. जाता जाता एक विनंती आहे दादा, नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं बरं का दादा, ज्ञानोबरायांचं ऐका. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. दादा आताही गुरुच्या कृपेने माळ घाला.
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नाथ महाराजांचं ऐकूया आपण. बरं बरं तुकोबरायचं ऐकूया जरा. कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मनवा हरेचे दास तुका म्हणी मजही आस. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. भजन करूया तुकोबरांच्या भाषेतलं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आईवडिलांची सेवा करायची. तुकोबरायचं ऐकूया. माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. सर्व तीर्थांचं माहेर म्हणजे आपले आई वडील. आज धर्मनाथ बीजे बरं का. आज जिथं तिथं नाथांच्या प्रांगणामध्ये मस्त आनंद आहे. गोड संकीर्तन सोहळा आहे. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. देव हा मडीचा मडीचा कानिपनात. देव हा मडीचा मडीचा कानिपनात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात. देवा मडीचा मडीचा काणपणा. देवा मडीचा मडीचा काणपणा. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. चैतन्य सद्गुरु काणिपनाथ महाराज की जय. गुरु गोरक्षनाथ भगवान की जय. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. अशी बैठक न्यारी बैसलाय भारी लईच ताटात. बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात. देव 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 देव. देव हा मडीचा मडीचा काणपणा. देव हा मडीचा मडीचा काणपणा. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. मडीचा काणपणा. देव हा मडीचा मडीचा काणपणा. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा मडीचा काणपणात. देवा मडीचा मडीचा काणपणात. देवा मडीचा मडीचा काणपणात. आदेश. जय निवृत्ती राया. ऐकूया संतांचं ऐकूया. आज धर्मनाथ बीजे म्हणून जरा नाथांचं गायलं. जरा संतांचं ऐकूया जरा. आमच्या दत्ताभाऊंचा फार आग्रह आहे का बाबा तेवढा पिंगळा म्हण रे बाबा. झाला आता हे पिंगळा प्रकरण ऐकण्या अगोदर या सगळ्या सामुग्री का सांगितल्या. गुरु करा माळ घाला भजन करा आनंद घ्या या जीवनाचा. संतांचं ऐकलं तर भलं होईल. ही संतांची भाषा आहे ना. गुरु करा माळ घाला भजन करा. आणि आम्ही नाही संतांचं ऐकलं तर ऐकता का नाथ महाराज म्हणतो संतांचं ऐकलं तर भलं होईल. पण संतांचं नाही ऐकाल ऐका जरा. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. जरा टाळी वाजूया मस्त बाकी. जरा टाळी वाजवा मस्त. वा वा. जय हो. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हो सरत शेवटी मा काळ बांधून नेईल. सरत शेवटी मा काळ बांधून नेईल. सरत शेवटी वा काळ बांधून नेईल. सरत शेवटी वा काळ बांधून नेईल. हो लक्क जनार्दनी आमचे काय जाईल. आमचे काय बाजाईल. आमचे काय जाईल. आमचे काय बाजाईल. आमचे काय जाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महात्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महात्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महावारी बोली बोलत देखा.
वर्तमान गोष्टी दादा वर्तमान गोष्टी वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे वर्तमान गोष्टी दादा वर्तमान गोष्टी वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे हा लटकन बोलला मी वर्तमान गोष्टी लटकीन बोला मी वर्तमान गोटे लटकन बोलला मी वर्तमान लटकीन बोला मी वर्तमान गोटे पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग अवगा अवगा तांगड पिंगाग अवगा तांगड पिंगाग तांगड दांगड दिंगाग औगा दांगड दिंगाग औगा दांगड दिंगाग औगा दांगड दिंगाग जळजळीत सोन सळा जळजळीत सोन सळा दिसतो सजवळा बरवे 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 पंढरपूर बरे बरे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरे बरे पंढरपूर बरे बरे पंढरपूर बरे बरे पंढरपूर बरे बरे पंढरपूर करुणी वोचित करुणी वोचित प्रेम गाली हृदयात दान मागायस अनुदान मागायस अनुदान मागायस दान मागायास दान मागायास दान मागायास गौर फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका दौड फिरवितो तुम्ही डोकं डोकं ऐका गौर फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका दौड फिरवितो तुम्ही डोकं डोकं ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डोकं डोकं ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डोकं डोकं ऐका जरा हात वरी करा हात 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 एक साथ टाळी वाजूया धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोलत देवा पिंगळा महाद्वारी पिंगळा माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी हे पिंगळा माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी टाळी वाजवा आमच्या देवाकरता एकदा बहुत बढिया एकदा दत्ता महाराज आकाश महाराज श्रावण महाराज योगेश महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी छान या बहिणींकरता टाळी वाजवा जरा मस्तपैकी छान वा वा बस आता जय विठ्ठल होईल नानादेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आदरणीय वैकुंठवासी यमुनाबाई तुकाराम गाडवे हा मृत्यूलोक सोडून हा लोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं त्या सेवेच्या निमित्ताने आजचा आलेला हा सेवेचा योग आहे याच कुटुंबातील आदरणीय आमचे दत्ताभाऊ असतील ज्ञानेश्वर भाऊ असतील आमच्या दत्ताभाऊने सांगितलं महाराज आमच्या बहिणींचा फार आग्रह आमच्या बहिणींचा का तेवढा पिंगळा ऐकायचा आहे म्हणून या गाडवे परिवारानं सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे जेवण केल्याशी कोणी जाणार नाही अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा देवा अवतार करुणा त्रैलोक्य पावनादी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी अवतार करुणा केले त्रैलोक्य निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी अवतार करुणा केले त्रैलोक्य पावना बोलिलेले पुरे वेडी वाकुडी उत्तरे परात्मा महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार म्या पुला परात महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैंगळ करा परात महाराज तुम्ही जिंदा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम विठ्ठली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. सतत महाराष्ट्रभर धर्माचं काम करत असताना अत्यंत उत्तम प्रकारचं ते सगळं कीर्तन त्यांनी केलं.
तुमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रथम त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. हरिभक्त पारायण श्रवण महाराज जगताप असं त्यांचं नाव आहे. परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार अभिनंदन करतो. वैकुंठवाशी यमुनाबाई तुकाराम गाढवे हिला जाऊन 1 वर्ष झालं. यमुनाबाई खरोखरच स्वभावानं अत्यंत गरीब होती. संसार करीत असताना कोणालाही तिनं कधी दुखवलं नाही. चांगल्या प्रकारचा संसार केला. घरामध्ये एकच मुलगा असल्या कारणानं बहिणीला तिनं सवत करून आणली आणि तिलाही एक मुलगा झाला. एकाचं नाव ज्ञानेश्वर आणि एकाचं नाव दत्तू. ह्या दोघांपेक्षा बी अत्यंत हुशार तिला एक नातू अमोल नावाचा झाला. आणि आज ही त्यांनी उत्तम प्रकारचं तिचं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम केला. चांगल्या प्रकारचा पखवाद वाजवणारा, उत्तम प्रकारचे गाणारं, एवढं छान असं सगळं वातावरण त्यांनी सगळ्यांनी जमवून आणलं. आणि त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि यमुनाबाईला माझ्या परिवाराच्या वतीनं, जोग महाराज भजनी मठ ट्रस्टीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.